गर्भधारणा झाली आहे हे कसं ओळखायचं? त्यासाठी काही लक्षणं आहेत का? चला तर मग हेही सांगते आणि माझा अनुभवही सांगते. हॅलो हाय, वेलकम इन आरोग्य सखी. तर गर्भधारणेची सुरुवात झाली आहे हे ओळखण्यासाठी काही खास 5 अशी लक्षणं आहेत जी माझ्याबरोबर झाली होती आणि मला ती लक्षात आली होती माझ्या वेळेस. सगळ्यात पहिलं म्हणजे मासिक पाळी वेळेवर न येणं. तुमची मासिक पाळी मिस होणं, पिरियड्स मिस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं सिम्पटम आहे प्रेग्नन्सी राहिलेचं. दुसरी गोष्ट म्हणजे स्तनात जडपणा किंवा दुखणं. हेही सिम्पटम्स मलाही जाणवलं होतं. माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह यायच्या आधीच मला हा सिम्पटम्स मला जाणवला होता. स्तनात जडपणा आणि दुखतही होतं. तिसरं आहे थकवा आणि झोप येणं. आता हे माझ्या बाबतीत मला हे इतकं जाणवलं नाही की मला थकवा येतोय किंवा झोप येते. हे इतकं मला रिलेटेबल माझ्याशी वाटत नाही आहे, बट काहींना हे जाणवू शकतं हे सिम्पटम. तसंच चौथं आहे उलट्या आणि मळमळ म्हणजेच मॉर्निंग सिकनेस. बऱ्याच जणांना सकाळी सकाळी उलट्या आणि मळमळ होतात. मला तर ते अजूनही होतं. आता मला 5वा महिना चालू आहे तरीही मला होतच आहे उलट्या आणि मळमळ. सो हेही सिम्पटम्स माझ्याशी रिलेटेबल आहे. त्यानंतर हलका चिडचिडेपणा किंवा मूड स्विंग्स हेही मला होतं. तेही आत्तापर्यंतही होतं आणि बऱ्याच जणांना हाही सिम्पटम्स जाणवतो म्हणजे जाणवतोच. तर हा सुद्धा खूप परफेक्टली रिलेटेबल सिम्पटम्स आहे गर्भधारणेची सुरुवात झाली हे ओळखण्यासाठी. तर अशी काही लक्षणं दिसली तर प्रेग्नन्सी टेस्ट करून खात्री करून घ्या. तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता मी तर माझा अनुभव सांगितला आहे, तुमचाही माझ्यासोबत शेअर करा, मला वाचायला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अनुभव नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय.